नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वी प्रकरण नंबर 8 स्वाध्याय 8.1 मध्ये प्रश्न 1. प्रश्न आहे बेरीज करा. चला सुरुवात करूया. कोणत्याही बहुपदीची बेरीज करताना सर्वात प्रथम ज्या पदांची आपल्याला बेरीज करायची आहे त्या पदांना सर्वप्रथम आपण कोष्टकात मांडूया. AB - BC अधिक BC - CA अधिक CA - AB. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय, सर्व कोष्टक वेगळे पाडायचे. इथे लिहूया AB - BC अधिक BC - CA अधिक CA - AB. पुढच्या स्टेपमध्ये सजातीय पदांच्या जोड्या बनवा. जसे की सजातीय पद म्हणजे काय, तर ज्याचा चल आणि घातांक समान असेल त्यांना म्हणतात सजातीय पद. जसे की इथे AB प्लस मध्ये आहे आणि इथे AB मायनस मध्ये आहे, तर विरुद्ध पद कट झाले. या ठिकाणी -BC आणि +BC, तर हे पण कट होतील. पुढे आहे -CA +CA, हे पण कट होतील. सगळे पद कट झाले, याचा अर्थ आपल्याला उत्तर मिळेल 0. जेव्हा समोरासमोर सगळे पद कट होतात तेव्हा उत्तर काय मिळते, 0. चला आता दुसरं गणित बघूया. पहिली स्टेप, दिलेल्या बहुपदीला कंसात लिहा A - B + AB अधिक B - C + BC + C - A + AC. पुढची स्टेप, कंस सुटे करा. A - B + AB + B - C + BC + C - A + AC. आता या ठिकाणी बघा, A प्लस मध्ये आहे आणि इथे मायनस मध्ये आहे, विरुद्ध पद कट झाले. -B आणि इथे +B कट झाले. AB आहे का, नाही, तर या ठिकाणी -C आणि +C कट झाले. काय उरलं, AB + BC + AC. हे तुमचं उत्तर आहे. चल तिसरं गणित बघूया. कंसामध्ये 2p² q² - 3pq + 4 अधिक कंसामध्ये 5 + 7pq - 3p² q². पुढची स्टेप, कंस सुटे करा. 2p² q² - 3pq + 4 + 5 अधिक 7pq - 3p² q². चल सजातीय पदांची बेरीज वजाबाकी करूया. 2p² q² आणि -3p² q² ही सजातीय पदांची जोडी आहे. एक प्लस मध्ये आहे, एक मायनस मध्ये आहे, तर मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या मायनस करूया. म्हणजे 2तून 3 गेले, -1 न लिहिता डायरेक्ट p² q² लिहूया. त्यानंतर -3pq आणि +7pq. इथे उत्तर मिळेल 4pq अधिक 4 अधिक 5, इथे उत्तर मिळेल 9. हे तुमचं उत्तर. पुढचं गणित घेऊया. L² अधिक M² अधिक M² अधिक N² अधिक N² अधिक L² अधिक 2LM अधिक 2MN अधिक 2NL.
कोष्टक वेगळे करूया. एल चा वर्ग प्लस एम चा वर्ग प्लस एम चा वर्ग प्लस एन चा वर्ग प्लस एन चा वर्ग प्लस एल चा वर्ग प्लस 2LM प्लस 2MN आणि प्लस 2NL. चल सजातीय पदांची बेरीज करूया. एल चा वर्ग आणि एल चा वर्ग किती होतील? 2L चा वर्ग अधिक एम चा वर्ग आणि एम चा वर्ग म्हणजे किती होतील? 2M चा वर्ग अधिक एन चा वर्ग आणि एन चा वर्ग म्हणजे 2N चा वर्ग. मागे उरलं काय? 2LM अधिक 2MN आणि 2NL जसेच्या तसेच. आता बघा मित्रांनो, या प्रत्येक पदामध्ये 2 कॉमन आहे, त्यामुळे आपण इथे 2 कॉमन घेऊया आणि कंसात लिहूया. इथे उरले L वर्ग, इथं उरला M वर्ग, इथे उरला N वर्ग, इथे उरला LM, इथे उरला MN, इथे उरला NL. याप्रमाणे याचं उत्तर हे आलं. चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.